मालवण मधना जनावरा घेऊन आम्ही गेलो रत्नागिरीतल्या श्री क्षेत्र गणपतीपुळ्यात। इतक्या लांब जनावरा घेऊन जाऊचा खास कारण ता म्हणजे वसई विरारवरना आपले इल्ले मित्र ते पण त्यांची बाईक घेऊन डायरेक्ट मालवणात। तर गाववाल्यांनो स्वागत असं तुमचा आणखीन एका मालवणी मिनी व्लॉग मध्ये। पहिला म्हटलं त्यांका मालवण फिरवूया म्हणून त्यांका घेऊन इले देवबाग मधल्या सुनामी आयलंड वरती। त्यांका करूचे होते वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज। मग आम्ही इलो एकदम हाय स्पीड वाल्या बोट मध्ये ज्यामध्ये आम्ही पॅरासेलिंगचो आनंद घेणार असतो। मग आम्ही पॅरासेलिंग करूसाठी वरती गेलो जा की मी पहिल्यांदाच पॅरासेलिंग करत होतोय। एक नंबर असो एक्सपिरियन्स होतो। वरना दिसणारो नजारो इतको अद्भुत होतो की असं वाटत होता हैसरत थांबायचा। रुपेश दादा तर एकदम मस्त पैकी असं एन्जॉयच केलं। आम्ही जसे खालती गेलो तसे अशोक दादा आणि भाऊ देखील एक्सपिरियन्स घेऊसाठी वरती गेले। मग आम्ही इलो घराकडे। दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जाऊक निघालो गणपतीपुळ्यात। पंपावरती जनावरांक सलाईन लावून टोल गेट वरती असलेल्या भटजी काकांका गाडीयांची जलमकुंडली दाखवून आमच्या प्रवासाची सुरुवात झाली। अद्भुत असो यो निसर्गाचो नजारो बघून मन तर एकदम तृप्तच होऊन गेला। गळो सुकलो मनान म्हटला फ्रेश असो उसाचो रस पिऊया। उसाचो रस वगैरे पिऊन झालो तसे आम्ही येऊन पोहोचलो रत्नागिरीतल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेला। या असा गणपतीपुळेचा बाप्पाचा मंदिर जा की खूप सुंदर असा आणि हैसर भाविक खूप लांब बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। मंदिराच्या समोरच खूप सुंदर असो समुद्र देखील असा। मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करू शकतो मनाई असा। त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन या स्क्रीनवर ना घेवा। दर्शन वगैरे घेऊन झाला तसा प्रसादी घेऊन आम्ही गेलो बाजूकच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवूसाठी। भेटूया जाता आपण नवीन व्हिडिओत। व्हिडिओ लाईक करून फॉलो करू इसरा नका।